नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सिंधू ही मनाशीच म्हणते, राघव, आता फार दिवस मला कृष्णाचं रूप घ्यावं लागणार नाही आणि खोटंही बोलावं लागणार नाही. फायनली उद्या मी माझ्या सावीला जाऊन भेटणार आहे. फक्त एकदा माझी सावी माझ्या ताब्यात येऊ देत, मग बघ मधू आणि तिचे पार्टनर त्या दोघांचीही मी अशी वाट लावेन, पुन्हा कुठल्याही लहान मुलीकडे पाहायची ती हिंमतही करणार नाहीत. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रेश्मा ही रुक्मिणी काकूंना विचारते, काकू हा तर आपला खानदानी हार आहे ना? तर आता रुक्मिणी काकू म्हणतात की हो, माझ्या सासूबाईंनी मला माझ्या लग्नामध्ये घालायला दिला होता. त्यानंतर ऋतुजा आणि राजश्रीला त्यांच्या लग्नात मी हा हार घालायला दिला होता. आता राजश्री काकूंना ऋतुजा विचारते, परंतु राजश्री वहिनी, हा हार तुम्ही आता तिजोरीतून बाहेर का काढला? तर आता राजश्री काकू म्हणतात, अगं राघव आणि सिंधूचं लग्न आहे, विसरलीस का? ऋतुजा म्हणते, हो मी विसरलेच होते. तर त्यानंतर राजश्री काकू म्हणतात, त्या दोघांचं पहिलं लग्न नांदगावला झालं आणि म्हणूनच मला सिंधूला हा हार देता आला नाही. परंतु या लग्नामध्ये हे विधी मी पूर्ण करणार आहे. खरं तर मला सिंधूसाठी खूप दागिने बनवायचे होते. तर आता हे ऐकून रुक्मिणी काकू राजश्री काकूंना विचारतात, कशाला? तर आता राजश्री काकू म्हणतात, लग्नात घालायला. अजून कशाला? खरं तर सिंधूला दागिन्यांची हौस नाही, त्यामुळे तिच्याकडे जास्त फारसे दागिनेही नाहीत आणि नवीन दागिने घडवायला आपल्याजवळ वेळ नाही. आणि म्हणूनच मी यांना सांगितलं आहे की आपल्या पिढीवरचे जे काही नवीन पद्धतीचे दागिने असतील ते सर्व दागिने घेऊन या. पण तिच्यासाठी मला खूप काही करायची इच्छा आहे. तर आता हे ऐकून रुक्मिणी काकू म्हणतात, पण तिच्यासाठी एवढं सर्व करायची काय गरज आहे? आता रुक्मिणी काकूंचं बोलणं ऋतुजाला पटत असतं आणि म्हणूनच ऋतुजा ही रेश्माला म्हणते, वहिनी साहेब अगदी बरोबर बोलत आहेत. ही चोरटी हे सर्व दागिने घेऊन गेली तर मग आपण काय करायचं आहे? तर रेश्मा म्हणते, हो पण हे सगळं काही आपण काकूंना कसं समजवायचं आहे? कारण जर आपण काकूंना काही सांगायला गेलं तर हे सगळं काही काकू ऐकून घेणार नाहीत आणि त्यांना खूप त्रास होणार. तर ऋतुजा म्हणते, हो ना, परंतु तू काळजी करू नकोस, कारण रुक्मिणी वहिनी अगदी बरोबर समजावतील आणि राजश्री वहिनी समजूनही घेतील. तर त्यानंतर राजश्री काकू रुक्मिणी काकूंना म्हणतात, वहिनी, सिंधू या घरची सून आहे. राघव आणि सिंधूचा कधीही घटस्फोट झाला नव्हता आणि हे लग्न मी माझ्या हौशीसाठी करत आहे. तर आता रुक्मिणी काकू राजश्री काकूंना म्हणतात, हे बघ राजश्री, अगं तू काहीच करू नको असं मी म्हणत नाही आहे, परंतु एवढं सगळं कशासाठी? आणि हो, तुला तिच्यासाठी काही करायचंच आहे ना आणि तुला काही करावंसं वाटतच असेल ना, मग ते दागिने तिजोरीत ठेव आणि लग्ना दिवशी तिला घालण्यासाठी दे, एवढंच मी म्हणत आहे. तर आता राजश्री काकू म्हणतात, रुक्मिणी वहिनी, मला माहीत आहे की तुम्हाला सिंधू आवडत नाही, परंतु सिंधू या घरची सून आहे आणि माझी लेक आहे आणि त्यामुळे सिंधूवर कोणी अविश्वास दाखवला तर ते मला आवडत नाही. त्यामुळे कोणीही प्लीज सिंधूवर अविश्वास दाखवू नका. तर त्यानंतर मधू ही राजश्री काकूंना म्हणते, काकू तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. काकूंना फक्त एवढंच म्हणायचं होतं, कारण सिंधूला दागिन्यांची हौस नाही आणि हे दागिने तिच्या कपाटातच पडून राहतील आणि तिची किती धावपळ होत असते हे तर तुम्हाला माहीतच आहे. तिला हॉस्पिटललाही जायचं असतं, मग उगाच हे धावपळीमध्ये दागिने गहाळ झाले तर? आणि तसंही तिच्या रूममध्ये तिजोरी नाही आणि म्हणूनच मला असं वाटत आहे, मी काय म्हणते, हे दागिने माझ्या कपाटात ठेवले तर? म्हणजे मी हे दागिने माझ्या कपाटात ठेवते आणि हवे तेव्हा सिंधू माझ्याजवळ मागून घेईल आणि मी सिंधूला नक्कीच देईन. आता हे सगळं काही मधूचं बोलणं सिंधूने ऐकलेलं असतं. आता हे सगळं बोलणं सिंधू ऐकून घेते आणि त्यानंतर मधूला आवाज देत म्हणते, काय सुंदरी? आता मात्र मधू दचकते, कारण कृष्णा समोर आलेली असते. तर कृष्ण ही मधूला विचारते, काय झालं सुंदरी, तुझा अजून पण आपल्यावर विश्वास नाही आहे का? तर आता मधू म्हणू लागते, नाही सिंधू, अगं माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. अगं मी तुझ्यावर कधीही अविश्वास दाखवत नाही, प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस. तर त्यानंतर कृष्णा म्हणते, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? अगं तुझा माझ्यावर विश्वास आहे हेच आपल्यासाठी खूप आहे, मला एवढंच पाहिजे होतं. असं म्हणत ती मधूच्या जवळ येते आणि हळू आवाजात म्हणते, सुंदरी, लक्षात आहे ना, आपण तुला दिलेलं चॅलेंज पूर्ण करायला फक्त 3च तास उरले आहेत. छोकरी जर आपल्याला दिसली नाही तर त्याचे परिणाम काय होतील हे माहीतच असेल ना? आता मात्र मधू घाबरून जाते. आता हे सगळं काही रुक्मिणी काकूंनी पाहिलेलं असतं. आता रुक्मिणी काकू मधूला विचारतात, राणी, अगं काय झालं आहे? ही तुला काय सांगत आहे? धमकी वगैरे तर देत नाही आहे ना? तर आता मधू मात्र काहीच बोलत नाही. तर त्यानंतर कृष्णा म्हणते, काय झालं फडफड, धमकी? अगं कुठे पोचली आहेस तू? मी आणि धमकी का देईन सांग बघू? आणि तुझ्या आणि या बोचक कोंबडीच्या मध्ये मी कधी पाय घालते का? नाही ना?
तर त्यानंतर राजश्री काकू सिंधूला म्हणतात सिंधू, तर सिंधू म्हणू लागते सॉरी मदर. परंतु बघ ना, मी या दोघांच्या मध्ये कधी येते नाही ना, मग ही कशाला फाटक्यात पाय सॉरी ही कशाला आपल्या मध्ये मध्ये बोलत असते. तर त्यानंतर सिंधू म्हणू लागते खरं तर मला कोणाच्याही मध्ये पडायला आवडत नाही, परंतु मदर माझ्याही मध्ये पडलेलं कोणी आवडत नाही. तर राजश्री काकू तो नेकलेस कृष्णाला दाखवतात. तर कृष्ण ही राजश्री काकूंना विचारते मदर हे काय आहे. तर आता राजश्री काकू कृष्णाला म्हणतात सिंधू अगं हा आपला खानदानी हार आहे आणि हा तुझ्या लग्नासाठी आहे. तर त्यानंतर कृष्णा म्हणू लागते मदर आपल्याला कशाला. तर राजश्री काकू म्हणतात कारण हा तुला लग्नामध्ये घालायचा आहे, एकदा ट्राय करून बघू असं म्हणत तिच्या गळ्यामध्ये तो नेकलेस घालतात. तर त्यानंतर कृष्णा म्हणू लागते मदर लग्नात घालायचं आहे ना, मग तोपर्यंत हा तुझ्याकडे ठेव. तर त्यानंतर राजश्री काकू म्हणतात बरं जशी तुझी इच्छा. तर त्यानंतर कृष्णाही मधूला आवाज देत म्हणते सुंदरी रेडी आहेस का, निघायचं का. आता राजश्री काकू विचारतात अगं सिंधू कुठे निघालात तुम्ही. तर त्यानंतर मधू मात्र दचकते. तर आता कृष्ण ही मधूकडे पाहू लागते. तर मधू म्हणू लागते काही नाही शॉपिंग, तिला लग्नासाठी काही शॉपिंग करायची आहे ना आणि म्हणूनच आम्ही जात आहोत. तर आता रुक्मिणी काकू मधूला म्हणतात राणी तिची शॉपिंग आहे ना, मग तू का जातेस, तिला जाऊ दे ना, तुला जायची काहीच गरज नाही. तर त्यानंतर कृष्णा म्हणू लागते आपल्याला तिची चॉईस आवडते आणि म्हणूनच आपण तिला घेऊन जात आहोत. परंतु तुला काय प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम आहे का नाही ना, मग ओके. परंतु फडफड तुझ्यासाठी काही आणायचं आहे का, फेस पॅक वगैरे, म्हणजे खूप छान दिसशील ना तू लग्नामध्ये. परंतु रुक्मिणी काकू काहीच बोलत नाही. तर त्यानंतर कृष्णा म्हणू लागते फडफड तुला काहीच नको आहे ना, मग ओके आयटम चल आपल्याला तर आता निघायला हवं असं म्हणत ती मधूचा हात पकडते आणि तिला घेऊन निघालेली असते. आता राघव आणि सिंधूचं लग्न होणार या विचारानेच राजश्री काकूंना खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मधू ही कृष्णाला एका ठिकाणी घेऊन येते. तर आता कृष्ण ही मधूला विचारते सुंदरी अगं तू आपल्याला कुठे घेऊन आली आहेस, तुला माहीत आहे ना की आपल्याला अंधाराची भीती वाटते आणि तरीसुद्धा तू मला इथे घेऊन आली आहेस, तू चिटिंग वगैरे काही करत नाही आहेस ना, तुझा काही वेगळा तर प्लॅन नाही आहे ना. तर त्यानंतर मधू ही कृष्णाला म्हणते कृष्णा अगं जरा पेशन्स ठेव, अगं तुला त्या मुलीला भेटायचं आहे ना, मग प्लीज जरा पेशन्स ठेव आणि माझ्यावर विश्वास ठेव. तर कृष्णा म्हणू लागते नाही माझा तुझ्यावर बिलकुल विश्वास नाही, जसा तुझा आपल्यावर विश्वास नाही तसाच आपलाही तुझ्यावर विश्वास नाही. आणि राहिला प्रश्न पेशन्सचा, तर आजपर्यंत मी खूप वेळ पेशन्स ठेवलेत परंतु आता नाही. हे बघ त्या छोकरीला तू जर भेटवणार आहेस की नाही एवढं मला सांग, नाहीतर नेहमीप्रमाणे जर तू मला फसवत असशील तर मात्र आपण इथे थांबणार नाही, कारण आपल्याजवळ तेवढा वेळ नाही, कारण आपल्याला आपल्या लग्नाची शॉपिंग करायची आहे, त्यामुळे आपण चाललो असं म्हणत कृष्णा तिथून निघून जात असते. तर आता मधू ही कृष्णाला थांबवत म्हणते थांब कृष्णा तू कुठे जात आहेस, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. तर ती म्हणू लागते किती वेळा विश्वास ठेवायचा. तर त्यानंतर मधू म्हणू लागते की 1 मिनिट, अगं जरा वेळ थांब ना. तर आता कृष्णा म्हणू लागते तू तर नेहमी हेच सांगत असतेस, यावेळी सुद्धा तू मला उल्लू बनवतेस का. परंतु तू आता मला उल्लू बनवू शकत नाही, कारण जर तू मला उल्लू बनवलंस तर पुढे काय परिणाम होतील हे तर तुला चांगलंच माहिती आहे. तर त्यानंतर मधू ही कृष्णाला म्हणते कम डाऊन, थांब मी त्या मुलीला बोलवते. आता मात्र कृष्णाची उत्सुकता असते की कधी एकदा मी सावीला बघते. तर तेवढ्यातच मधू ही टाळी वाजवते. आता मधूने टाळी वाजवल्यानंतर तिचा पार्टनर सावीला घेऊन आलेला असतो. आता सावीची ती वाईट अवस्था पाहून सिंधूला खूप वाईट वाटतं. कित्येक दिवसानंतर मायलेकीची भेट झालेली असते. आता मायलेकी समोरासमोर आलेले असतात, परंतु सावी ही बेशुद्ध पडलेली असते. आता सावी बेशुद्ध पडलेली पाहून सिंधूला खूप वाईट वाटतं. कित्येक दिवसानंतर सावीला आपल्या समोर पाहिल्यानंतर सिंधूच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, परंतु सिंधू ही स्वतःला आवर घालते आणि सावीच्या समोर जाऊन उभी राहते. आता सावीला अगदी ती प्रेमळ नजरेने पाहत असते, डोळे भरून कित्येक दिवसानंतर स्वतःच्या मुलीला पाहत असते. तिला काय बोलावं काहीच कळत नसतं आणि सावीला बेशुद्ध पाहून तिला सगळ्या जुन्या आठवणी आठवत असतात. सावीसोबत घालवलेले प्रत्येक क्षण सिंधूच्या डोळ्यासमोर येतात आणि आज सावी आपल्या अशा अवस्थेत आहे हे तिला पाहवत नसतं. मधूमुळे आपल्या सावीची जी अवस्था झाली आहे त्यामुळे तिला मधूचा खूप राग येत असतो. आता सावीवर ती प्रेमाने हात फिरवणार तेवढ्यातच मधू तिला आवाज देत म्हणते कृष्णा अगं काय करतेस, तुला तर लहान मुलं आवडत नाहीत ना. तर मधूचं हे बोलणं ऐकून सिंधू ही भानावर येते आणि मनाशीच म्हणू लागते सिंधू तू हे काय करतेस. सिंधू तू एक चूक केलीस तरीसुद्धा मधूला संशय येईल, सावर स्वतःला,
कारण सावी अजूनही मधूच्याच ताब्यात आहे आणि कधीही मधू आपल्यापासून सावीला दूर करू शकते आणि आता एवढी दूर करू शकते की पुन्हा आपण कधीही सावीला पाहूही शकणार नाही. त्यापेक्षा भावनांना आवर घालणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच सिंधू आपल्या भावनांना आवर घालते आणि त्यानंतर मधूला म्हणते, सुंदरी तुला नेहमीच रिॲक्ट होण्याची घाई असते ना? तर त्यानंतर मधू म्हणू लागते, अच्छा मग कृष्णा तू आता काय करत होतीस? तर आता कृष्णा म्हणू लागते, चेक करत होती त्या मुलीला. आठवतंय ना, मागच्या वेळी तू दगा दिला होतास, पळून आणलेली मुलगी मला देण्याचा प्रयत्न केला होतास. मग यावेळीसुद्धा काही लपडं तर नाही ना? हे चेक करून घेत होते, कारण माझा तुझ्यावर विश्वास नाही. कारण कसं आहे, गोदा मावशीच्या लाईफचा प्रश्न आहे. मग ही पोरगी कशी आहे, गोदा मावशीसोबत कशी राहील, गोदा मावशी तिचा सांभाळ करू शकेल की नाही, हेच मला पाहायचं होतं. परंतु मला एक सांग, ही पोरगी अशी का आहे? तर आता मधू ही कृष्णाला म्हणते, तिची आई या जगात नाही आणि आईची आठवण काढून काढून तिची अशी अवस्था झाली आहे आणि म्हणूनच ती झोपूनच असते. परंतु गोदा मावशीकडे गेल्यानंतर ती नक्कीच नॉर्मल होईल, तू काळजी करू नकोस. तर आता मात्र कृष्णाला खूप वाईट वाटतं. कृष्णा म्हणते, नक्की ना, तिला अजून काही झालं तर नाही आहे ना? आता सिंधू ही मधूजवळून सगळं सत्य वदवून घेण्याचा प्रयत्न करत असते. तर आता मधू म्हणू लागते, नाही, मी तुला गॅरंटी देते, तिला काही झालेलं नाही आहे, हवं तर तू बघून घे. तर त्यानंतर कृष्णा म्हणते, कसं आहे ना, मला तर बघून घ्यावंच लागणार आहे, कारण जोपर्यंत 100% खात्री होत नाही तोपर्यंत मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही आणि म्हणूनच मला डॉक्टरकडून चेक करून घ्यायचं आहे. तर आता मधू म्हणू लागते, परंतु कशाला? अगं तू बघतेस ना तिला. तर त्यानंतर कृष्णा म्हणू लागते, मग हे डील इथेच कॅन्सल. आता मात्र मधूजवळ कुठलाच पर्याय नसतो. मधू म्हणू लागते, ठीक आहे, तू तुझं काम कर, मी माझं काम करते. तर त्यानंतर कृष्णा म्हणते, परंतु आधी मी तिला चेक करणार, कारण मागच्या वेळीसारखं जर मी तुझ्यावर विश्वास ठेवला तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे मला चेक करायची गरज आहे. तर मधू म्हणू लागते, नाही, त्याची काही गरज नाही. तर कृष्णा म्हणते की मला गरज आहे. असं म्हणत कृष्णा म्हणजेच सिंधू ही सावीजवळ येते आणि सावीचा हात हातात घेते. आता कृष्णा ही हळू आवाजातच म्हणते, सावी बाळा, तुझी आई लवकरच तुला इथून घेऊन जाणार आहे. तू आईची स्ट्रॉंग गर्ल आहेस ना, मग तू घाबरू नकोस. तुला घाबरायची काहीच गरज नाही आणि हार मानायची नाही. सावी ती सावीसोबत बोलत असते. आता हे सगळं काही मधूच्या कानी पडतं आणि मधू विचारते, कृष्णा तू काही बोललीस का? आता मात्र सिंधू शांतच होते. तर त्यानंतर पुन्हा एकदा मधू विचारते, कृष्णा मी तुला विचारत आहे, तू काही बोललीस का? कारण तू काहीतरी पुटपुटत होतीस आणि मला आवाज आला आहे. खरं सांग, तू त्या सावीसोबत काय बोलली आहेस? तर आता कृष्णा म्हणू लागते, काय झालंय सुंदरी, तुला कशाचे भास होत आहेस का? कारण मी तरी असं काहीच बोलली नाही आहे. खरं तरी ते भूत वगैरे नाही आहे ना, कारण मी त्या मुलीशी, त्या छोकरीसोबत काहीही बोलली नाही. तर आता मधू म्हणू लागते, मग मलाच कसं काय ऐकू आलं? तर आता कृष्णा म्हणते, कदाचित भूत असू शकतं इथे आणि म्हणूनच तुला ऐकू आलं असावं. तर त्यानंतर मधू म्हणू लागते, नाही, तू काहीतरी पुटपुटत होतीस. तर आता कृष्णा म्हणते, मी खरं सांगते, मी तर काहीच बोलली नाही आणि अशा या छोकरीसोबत मी काय बोलणार आहे सांग बघू. आता मात्र मधूला काय चाललंय काहीच कळत नसतं. आता कृष्णा ही मधूला विचारते, परंतु सुंदरी, या मुलीला घेऊन जाण्यासाठी कोणी येणार तर नाही ना? तर आता मधू म्हणू लागते की नाही, या मुलीला कोणीही घेऊन जाणार नाही, कारण ही मुलगी जगात एकटीच आहे. आता हे ऐकल्यानंतर सिंधूला खूप राग येतो. सिंधू ही जोरातच म्हणते, ती एकटी नाही, तिची फॅमिली आहे. आता मात्र मधूला धक्काच बसतो. मधू विचारते, काय? तर आता कृष्ण ही नाटक करत म्हणते, अगं चिकनी, मला वाटलं तू ज्याप्रमाणे चिकनी आहेस त्याप्रमाणे तुझा ब्रेनही चिकनाच असेल, परंतु नाही, तुझा ब्रेन आहे ना तो मडका आहे, मडका. अगं गोदा मावशी आपली फॅमिली आणि ही मुलगी जाणार कुठे? गोदा मावशीच्या फॅमिलीत. म्हणजे कुठे येणार? आपल्याच फॅमिलीत. तेच तर तुला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर आता मधू म्हणते, ठीक आहे, झालं ना भेटून, आता निघायचं का? तर त्यानंतर मधू पुन्हा एकदा टाळी वाजवते. तर आता मधूचा पार्टनर सावीला घेऊन जाण्यासाठी आलेला असतो. आता जेव्हा पार्टनर सावीला घेऊन जात असतो तेव्हा मात्र कृष्णाही अगदी निरखून त्या पार्टनरजवळ पाहत असते. आता पार्टनरच्या हातावर असलेली खुणा सिंधूने पाहिलेली असते. आता सिंधू विचार करू लागते की नक्की पार्टनर कोण असेल. तर आता सिंधू ही मनाशीच म्हणते, सॉरी सावी, तुला परत जावं लागत आहे, परंतु लवकरच तुझी आई तुला घेऊन जाईल. आता कृष्णा ही घरी येते. तिला खूप वाईट वाटत असतं. तिला सावीची सतत आठवण येत असते आणि म्हणूनच सिंधू ही दरवाजा बंद करते. तिला वाईट वाटतं, आपल्या मुलीची मधून ही अवस्था केली आहे. झालेली घटना तिला प्रत्येक वेळी क्षणोक्षणी तिच्या डोळ्यासमोर येत असते. सावीची ती अवस्था तिला
आठवत असते. सावीची अशी अवस्था असताना सुद्धा एक आई म्हणून आपण काहीच करू शकलो नाही या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटत असतं आणि सावीची आठवण येते आणि म्हणूनच सिंधू ही उशीमध्ये लपवून ठेवलेला फोटो हातात घेते आणि सावीचा फोटो अगदी प्रेमाने पाहत असते. सिंधू ही फोटो पाहत म्हणू लागते, आज कितीतरी दिवसांनी मी माझ्या मुलीला, माझ्या सावीला बघितलं आहे. आज माझी सावी माझ्या समोर होती, परंतु मी काहीच करू शकले नाही. ह्या मधूने माझ्या सावीची काय अवस्था केली आहे. परंतु नाही, माझ्या सावीला मला लवकरात लवकर घेऊन यावंच लागेल. तिला लवकरात लवकर मधूच्या तावडीतून सोडवावं लागेल. आता फार वेळ घालवून चालणार नाही. आता मला हे सगळं काही पिंकीला सांगावंच लागेल आणि म्हणूनच ती रडतच पिंकीला फोन करते. आता पिंकीला कृष्णाचा फोन आल्यामुळे पिंकी खूप खुश होते आणि म्हणू लागते, बोल बेस्टी. आता मात्र कृष्णा खूप रडू लागते. सिंधू ही रडत असते तर पिंकी विचारते, काय झालंय सिंधू, तू का रडत आहेस. तर त्यानंतर सिंधू म्हणू लागते, आज मी माझ्या सावीला भेटले. तर आता पिंकी विचारते, खरंच. तर आता सिंधू म्हणू लागते, हो खरंच, फायनली मला माझी सावी भेटली. परंतु त्या मधूने माझ्या सावीची खूप वाईट अवस्था करून ठेवली आहे. तिचा चेहरा उतरला होता, अशक्त वाटत होती, खूप रडली असणार आणि म्हणूनच बेशुद्ध झाली. खरंच मला माझ्या सावीची खूप काळजी वाटत आहे. पिंकी, आता वेळ घालवून चालणार नाही. आपल्याला लवकरात लवकर सावीला सोडवायला हवं, कारण ती खूप सावीला त्रास देत आहे आणि मला सावीची अवस्था पाहवत नाहीये. सावीच्या आठवणीमध्ये सिंधू खूप रडत असते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, गोदामावशी सिंधूला म्हणतात, कृष्णा, डोक्यात राग घेऊन काही करू नकोस. आपल्याला जपून पावलं उचलावी लागणार आहेत, कारण सावी अजूनही त्यांच्या ताब्यात आहे. तर आता सिंधू म्हणू लागते, गोदामावशी, दंड आणि भेद करायची वेळ आली आहे. आता बघ, या मधूला आणि त्या शकुंतलाबाईला ही सावीची आई काय शिक्षा देते. आता मात्र सिंधूला शकुंतलाबाईंचा आणि मधूचा खूप राग आलेला असतो आणि त्यांना शिक्षा देण्यासाठी सिंधूने आपली हत्यार बाहेर काढलेलं असतं. सिंधू आपली गन घेते आणि आता शकुंतला देवींच्या घरी जाण्यासाठी निघालेली असते. आता शकुंतला देवींच्या घरी आल्यानंतर ती दरवाजाची बेल वाजवते. आता शकुंतला देवी नक्की कोण आला आहे हे पाहण्यासाठी येत असतात. तर इकडे सिंधू ही गन रोखून उभी असते. आता शकुंतला देवींच्या पापाचा घडा भरलेला असतो. आता सिंधू ही शकुंतला देवींना आणि मधूला कोणती शिक्षा देईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.